हॅलो, आम्ही चाललो डोंबिवलीला कोकण महोत्सवला. तर आम्ही आता ट्रेनसाठी थांबलो आहे. आता ट्रेन पकडून डोंबिवलीला जाणार आहे. तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की तो कोकण महोत्सवमध्ये काय काय आहे ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. चला तर मग ट्रेन आली आहे. ट्रेन पकडून आपण जाऊया डोंबिवलीला. डोंबिवली स्टेशनला उतरलं की वेस्टलाच सरळ चालत गेलं की तिथे हा कोकण महोत्सव भरला आहे. पहिलाच इथे एक बोर्ड पण लावला आहे जेणेकरून आपल्याला समजतं की हा कुठे आहे. 27 तारीखपर्यंत आहे ही जत्रा. तर आम्ही आता पोचतोय जत्रेला. जत्रेच्या बाहेरूनच आपल्याला जत्रेचा जो जे डेकोरेशन आहे ते दिसत होतं. तर हा आहे एंट्रन्स जत्रेचा. छानपैकी असं सजवलं होतं मस्त. इथे सगळी दुकानं होती. तर इथे सगळं गळ्यातले होते, मंगळसूत्र, वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस वगैरे सगळं होतं. इथे छोट्या मुलांची भांडी होती. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये असे त्याचे भाव होते. छान होती भांडी छोट्या मुलांसाठी. हे चांदीचं सारखं दिसणारं वस्तू होत्या. चप्पल, खाण्याच्या वेगळ्या पदार्थ, कोकणी पदार्थ जे असतात जसं आगूळ झालं, ते मसाले वगैरे सगळं होतं. इथे बघा, इथे स्टेशनरीचं पण साहित्य आपल्याला दिसतं आहे. इथे आहेत छोट्या मुलांची खेळणी. खूप छान छान खेळणी होती. हा कोकण महोत्सवमध्ये मध्ये स्टेज होतं आणि बाजूबाजूने शॉप्स होते. इथे बघा वेगवेगळ्या प्रकारची सगळी खेळणी होती छोट्या मुलांची. हे आहे मुखवास, त्याच्यानंतर ही आहेत वेगळ्या प्रकारची लोणची, हे किचन्स वगैरे पण होते. चला तर अजून आपण फिरूया, जत्रा बघूया काय काय आहे. सगळ्यात तोंडाला पाणी सुटलं बघून ते म्हणजे हे आंबा, त्याच्यानंतर चिंच वगैरे सगळं होतं. गेम्स पण त्या जत्रेमध्ये होते. जसं बघा हा बॉल होता, तो बॉल मारून खेळायचं. ह्या रिंग होत्या, त्या रिंग टाकायच्या आणि जिथे आपला रिंग पडेल ते ती वस्तू आपल्याला मिळणार. त्याच्यानंतर ही खेळणीच आहेत. डबल डबल शॉप होते प्रत्येक ह्याचे. ह्या खाण्याचे पदार्थ होते. ही ट्रेन आहे. आई बसल्या आहेत रियांसोबत ट्रेनमध्ये. छोटा भीम वगैरे, मोठं पतलू त्या ट्रेनच्या बाहेर होते. म्हणजे छोट्या मुलांसाठी हे एक आकर्षणच होतं. रियांश थोडा वेळ शांत बसला आणि नंतर तो घाबरला. आजीला घट्ट धरून बसलेला. हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेन्स, हे होतं ब्रेक डान्स. हे तर खूप भयानक वाटायचं मध्ये तर बसणं. ह्या बघा अशा राईड्स होत्या वेगळ्या. तर 70-80 रुपये तिकीट्स होत्या. वेगळ्या तिकीट्स होत्या प्रत्येक राईडच्या. ह्या कार होत्या ज्याच्यामध्ये छोटी मुलं बसून फिरत होते, हातानेच फिरवत होते याला. तर ते ही बघा, ही एक वेगळ्या प्रकारची ट्रेन होती. आकाश पाळणं होतं. आकाश पाळण्याला खूप छान असं सजवलं होतं. हे मासं होतं, म्हणजे छोट्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन टाईप राईड्स होत्या तिथे. नंतर आम्ही सगळ्या राईड्स बघून आम्ही आलो खाण्यासाठी. तिथे ज्यूस वगैरे पण होता. इकडे राजस्थानी पदार्थ होते, त्यांना बघूनच राजस्थानी आहे ते समजत होतं. इथे कोकण किनारा हॉटेलमध्ये बघा सगळं नॉनव्हेजचे होते. भाकरी, वेगवेगळ्या प्रकारचे मासे सगळं होतं. पण त्याचे भाव जे होते, जसं सुरमईचा भाव त्याने 300 रुपये लावला होता. एक सुरमई फक्त फ्राय केलेली. तर आपल्याला अख्खी सुरमई मिळते 300 रुपयाला. त्याचे भाव खूप जास्त होते इथे. वडे चिकन होतं, म्हणजे पूर्ण जेवणही इथे मिळत होतं. लॉलीपॉप होते इथे, खूप छान होते लॉलीपॉप, टेस्टी होते. नंतर तिथे मिळत होता कलेजी पाव, बुर्जी पाव, खूप छान होते हे पदार्थ नॉनव्हेजचे. आणि व्हेजमध्ये आम्ही खाल्लेली ती दाबेली, पण ती काय एवढी खास नव्हती, त्याला टेस्टच नव्हती दाबेलीला एवढी काही. तर आम्ही दाबेली खात होतो, मी आणि आई. आणि माझ्या मिस्टरांनी खिमा पाव खाल्लेला, तर तो खूप छान होता, पण दाबेलीला जराही टेस्ट नव्हती. नंतर आम्ही जातानाही हे घेऊन गेलेलो. तर इथे मंचुरियन जे होते ते पण खूप छान होते. तेव्हा प्रत्येक ह्याची काहीतरी स्पेशालिटी होती, तर ते सगळे शॉप होते इथे. नंतर हे मेहंदीची पण दुकानं होती इथे. हे बघा, हे आहे आपलं मालवणी खाजं. वेगवेगळ्या प्रकारची खाजी, थंडगार वेलची
पियुष होतं इथे. त्याच्यानंतर इथं कोकम कढी पण विकत मिळत होती. वेगवेगळ्या प्रकारचे पान्स होते इथे. तर म्हटलं एक पान ट्राय करू. ते गोड पान होते वेगवेगळ्या प्रकारची. पहिले आम्ही बनारस पान घेणार होतो, नंतर मी ठरवलं मला फायर पान काय असतं ते बघायचं होतं, तर ते मी ट्राय करते आहे. तर नवीनच फर्स्टच एक्सपिरियन्स घेतला मी या पानाचा, पण हे थोडं कापूर खाल्ल्यासारखं वाटलं नंतर मला. आणि आग गरम वगैरे काहीही लागत नाही. तोंडात जातानाच ते पान विझून जातं, त्याच्यामुळे काहीही गरम असं लागलं नाही. मी आणि माझ्या मिस्टरांनी हा रिंगचा गेम ट्राय केलेला. म्हणजे 10 रिंग मिळतात आपल्याला 50 रुपयामध्ये. तर हे टाकायचं आणि 50 रुपये, 20 रुपये, 100 रुपयाची नोटी होतं इथे, तर ते आपल्याला मिळणार असं. पण आम्ही 2दा ट्राय केलं. 100 रुपये आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, बट आम्हाला काहीही मिळालं नाही. ह्या रिंग काय त्या वस्तूंवरती पडतच नव्हत्या. जरी पडल्या तरी त्या पूर्ण त्या नोटींवरती गोल अशा पडत नव्हत्या. त्याच्यामुळे पैसे वेस्ट गेले, बट मिळालं काहीच नाही. नंतर आम्ही म्हटलं ड्रॅगन ट्रेनमध्ये बसावं. मग आम्ही वेट करत होतो. हे सगळे म्हणजे फुल झाली होती ती. त्याच्यानंतर मग आम्ही ड्रॅगन ट्रेनमध्ये बसलो. रियांचं सेम थोड्या वेळाने तो घाबरलाच ते बघून. तुम्हाला हा कोकण महोत्सव कसा वाटला आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.